पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे निघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी विश्रांतीचा ठाव पायी संतांचे भाव नेगे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची जपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी महायोग पीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातु मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरु पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहा सनस्तम पदं भोज तेजस पुरदिं प्रदेशं विदिन्द्रादिदेवे सदास्तु यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उतारा सोपान देवा निवृत्ति उतारा सोपान देवा निवृत्ति उतारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावना मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावना आद्य जननी देवाची सत्रय जननी ईश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति
शक्ती उद्धारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन आद्यत्रय जननी देवांची आम्ही गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आमचा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ आमचा घालावा गोंधळ वासुदेव हरिनामा संबळ वासुदेव हरिनाम संबळ आम्ही गोंधळी 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 आम्ही आंब्याचे गोंधळी 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 आई राधा सदानंदीचा बोल भवानी माता की आता तुम्ही काय करा सगळे एकदा थोडंसं पुढं सरकून घ्या म्हणजे मागच्यांना बसायला जागा राहील ना आजी थोडंसं पुढं सर पुढे सर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी विराजमान असलेले श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. या अभंगाचा जर सरळ अर्थ पाहिला तर तुकाराम महाराज म्हणतात तुम्हाला जर पुण्यवान व्हायचं असेल किंवा तुम्हाला जर पुण्य मिळवायचं असेल तर आपण काय केलं पाहिजे देवाचं भजन केलं पाहिजे. आता आपल्याला मंदिर जवळच आहे देवीचं आपण रोज गेलं पाहिजे आणि देवीचं दर्शन घेतलं पाहिजे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. मग आपण काय केलं पाहिजे सज्जन लोकांची संगत केली पाहिजे बरं का. संत महात्म्यांची चांगल्या लोकांची ही संगत केली पाहिजे. आयुष्यात संगत खूप महत्त्वाची बरं का. पण आपण कधी देवाचं नाव घेत नाही. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी तरी सुद्धा आपण कधी देवाचं नाव घेत नाही. मग जर आपल्याला या महामोहाच्या संसारातून जर विश्रांती हवी असेल तर आपण काय केलं पाहिजे देवीच्या जवळ गेलं पाहिजे. विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. मग आपण काय केलं पाहिजे देवीच्या जवळ गेलं पाहिजे. पण नुसतंच जवळ जायचं का नाही आपल्या अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे. तेवढ्या भावाने आपण देवीच्या मंदिरामध्ये गेलो पाहिजे. मग तुकाराम महाराज म्हणतात काय होतं तुका म्हणे पापे जाती संतांची या जपे. जे काही आपण जन्मोजन्मी पाप केलेत ना ते सुद्धा नाहीसे होतात. जळतील पापे जन्मांतराचे. जे काही आपण पाप केलेत ना महाराज ते सगळे नाहीसे होतात. फक्त आपल्या अंतकरणामध्ये श्रद्धा देवीविषयी भाव असला पाहिजे. नाहीतर आपण मंदिरात जातो पण आपल्या मनामध्ये दुसरंच काहीतरी चाललं असतं बरं का. पण आपण कोणाच्या पाया पडायला जातो कोणाचं दर्शन घ्यायला जातो देवीचं दर्शन घेण्याकरता जातो ना. मग देवीविषयीच आपल्या अंतकरणामध्ये भाव श्रद्धा असली पाहिजे आणि तेवढ्या भावाने आपण देवीचं दर्शन घेतलं पाहिजे. असा अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या पुढे मांडला बरं का. अभंगाचा अर्थ हाच असेल असा माझा आग्रह नाहीये. जसे पक्षी आपापल्या क्षमतेनुसार आकाशात भरारी घेतात तसे मी माझ्या बुद्धीच्या क्षमतेनुसार अभंगाचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न केला. विठ्ठल विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आमचे श्री खंडू बापू असतील श्री संजू पैलवान असतील नितीन आबा असतील तसंच झुंजार हनुमान भजनी मंडळ व सर्वच सदस्य बरं का सर्वच पदाधिकारी असतील. कारण प्रत्येकाचं नाव घेणं मला शक्य होणार नाही आणि तुमचं नाव मला माहीत नाही. कारण मी इथं कीर्तन करण्याकरता आले ना मी तुमचीच झाले. आता इथं जेवढे बसलेत ना तेवढे माझी आजी
माझे आजोबा सगळे तुम्ही माझेच आहेत. त्यामुळं आपल्या माणसानं नाव घेतलं काय नाही घेतलं काय काही सुद्धा नसतं. माझे गुरुवर्य रामेश्वर महाराज कोकाटे, गोविंद महाराज मुंडे, आमचे मृदंगाचार्य महाराज असतील, आमचे गुट्टे मामा असतील, आमच्या संस्थेतील सर्व मुलं असतील, आमचे आंधळे महाराज असतील, आमचे राजेभाऊ महाराज असतील, आमचे दुसरे महाराज असतील, आमचे बबरू वांजीराम कृष्णगिराम नाना असतील, आमचे माईक सिस्टीमवाले काका असतील. आणि मेन म्हणजे आवाज एवढा सुंदर देत आहेत ना दादा, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि कीर्तन होईपर्यंत दादा असाच आवाज द्या, म्हणजे अजून चांगला आवाज देताल. म्हणजे सर्वांच्या चरणावरती माझे मामाश्री आलेत, माझी आंटी आली, म्हणजे सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात घेते. आणि मेन म्हणजे मला इथं आई तुळजाभवानीच्या दरबारामध्ये तिच्या शेजारीच जवळच आहे ना मंदिर, मला कीर्तन करण्याचं सौभाग्य लाभलं. खरंच मी माझं खूप नशीब समजते बरं का, कारण मला तर असं वाटतं की इथं सगळे वैष्णवच आहेत बरं का. जेथे वैष्णवाचा वास पुण्यभूमी धन्य देश, पुण्यभूमी धन्य देश, पुण्यभूमी धन्य देश. पुण्यभूमी धन्य देश, पुण्यभूमी धन्य देश, पुण्यभूमी धन्य देश. कारण महाराज तुमचंही काहीतरी पुण्य असेल जे तुम्हाला या तुळजापूरमध्ये जन्म मिळाला बरं का. आणि मेन म्हणजे तुम्ही इथे राहता, कारण कोणालाही देवीच्या दरबाराच्या जवळ किंवा देवीच्या गावामध्ये राहण्याचं सौभाग्य लाभत नाही. तुम्हाला रोज देवीचं दर्शन भेटतं, काहीतरी तुमचं अगोदरचं पुण्य असेल, काहीतरी अगोदरचं पुण्य लागतं, तेव्हा कुठं आपल्याला या पुण्यभूमीमध्ये जन्म मिळतो. मग सर्वच आपण खूप भाग्यवान आहात, खरं सगळंच आपण नशीबवान आहात. सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत प्रणिपात करते आणि सेवेला प्रारंभ करते. विठाला विठाला आपल्याला पुण्यवान व्हायचे, पण संगत सुद्धा चांगल्या लोकांचीच लागते ना हो. आता बघा, कितीही चांगला माणूस असू द्या आणि तो जर वाईटाच्या संगतीमध्ये जाऊन बसला, त्याला वाईट व्हायला फारसा वेळ लागतो का हो? कारण नाव कमवायला खूप वेळ लागतो, पण गमवायला 5 मिनिट सुद्धा लागत नाहीत. त्याच्यामुळं मायबाप आयुष्यामध्ये एक वाक्य लक्षात ठेवा गड्या, आयुष्यामध्ये चांगल्या लोकांची संगत करा. आपण कितीही चिखलात लोळणारे असू द्या बरं का, आपण एक दिवशी हिऱ्यासारखं चमकतो. पण कधी ज्यावेळेस आपण चांगल्या लोकांची संगत करू, ज्यावेळेस आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये जाऊन बसू ना त्यावेळेस. कारण रस्त्यानं चालताना असं चाललं पाहिजे की 4 लोकांनी राम राम घातला पाहिजे, बसताना अशा ठिकाणी बसलं पाहिजे 4 लोक जवळ येऊन बसले पाहिजेत, आणि मरताना असं मेलं पाहिजे ज्याला कोणाला कळण ना आपण मेलात त्याच्या डोळ्यातून खळकन पाणी आलं पाहिजे. बस आयुष्याचं सार्थक झालं. अजून काय हवंय? काहीच नाही महाराज. पुण्यवान व्हायचे. बघा, जनाबाई मुक्ताबाई, तुम्ही म्हणताल ताई तुमचं नाव जनाई म्हणून तुम्ही सांगता, पण संत जनाबाई किती महान महान संत होऊन गेले. मग त्यांचं आपण वाचलं पाहिजे. गाथा ज्ञानेश्वरी असल, आपण त्याची संगत केली पाहिजे ना. कारण इथले लोक आपल्यासोबत येणार नाहीत बरं का, कोणीच कोणाच्या सोबत येणार नाही. आपल्यासोबत फक्त येणारे आपण जे इथं केलेला अभ्यास आहे ना, आपलं ज्ञान येणारे, आणि फक्त आपल्यासोबत आपलं कर्म येणारे, दुसरं काही येणार नाही. त्याच्यामुळं आयुष्यामध्ये माणसाने चांगलं कर्म केलं पाहिजे आणि सगळ्यांशी चांगलं बोललं पाहिजे. कारण क्षणाचा भरोसा नाही. माणसाचं आयुष्य हे पाण्याच्या बुडबुड्यासारखे बरं का. आता आहोत, पण 5 मिनिटामध्ये असाल की नाही हे सांगता येत नाही. त्याच्यामुळं कर्म चांगलं केलं पाहिजे. बघा, नामदेव महाराजांना लहानपणापासूनच देवाच्या नावाचा छंद होता. सारखं विठ्ठल विठ्ठल, पांडुरंग पांडुरंग, सारखं देवाच्या नावामध्ये. त्यांना दुसरं काही आठवतच नव्हतं देवाशिवाय. मग महाराज एके दिवशी काय झालं, त्यांचे वडील कामानिमित्त बाहेर गावी गेले. वडिलांनी सांगितलं, नामा मी रोज जातो देवाला नैवेद्य खाऊ घालून येतो,
पण आज तू जायचं आणि देवाला नैवेद्य खाऊ घालून यायचं. आपण काय म्हणतो, बाळा जा बरं देवीला नैवेद्य दाखवून ये. देवीला नैवेद्य दाखवायला नेतात का? ते नामदेव महाराजांचे वडील म्हणले होते, नामा देवाला नैवेद्य खाऊ घालून ये बरं का. काय करून ये? आपले लेकरं लय हुशार, कधी नाकात घालतेत, कधी तोंडात घालतेत, तर कधी डोळ्यात बी घालतेत देवाच्या. पण ते नामदेव महाराज होते. महाराज सांगितलं ठीक आहे. आईने ताट भरून दिलं आणि आईने सांगितलं, नामा एवढा नैवेद्य देवाला खाऊ घातल्याशिवाय वापिस यायचं नाही. नामदेव महाराजांनी सांगितलं ठीक आहे आई. नैवेद्याचं ताट घेतलं आणि देवाच्या मंदिरात गेले. देवासमोर ते ताट ठेवलं, पाणी ओवाळलं आणि तिथंच बसले समोर. देवा हा नैवेद्य खा. देव कसा काय बोलणार बरं? त्या अंतकरणामध्ये भाव असला पाहिजे, श्रद्धा असली पाहिजे. मायबाप, देवा मी नैवेद्य आणलंय, खा, मलाही भूक लागली हो, मलाही घरी जायचंय. देव काही बोलच ना. नामदेव महाराजांना राग आला. नामदेव महाराजांनी आपलं डोकं देवाच्या चरणावरती आपटायला सुरुवात केली. डोक्यातून भळभळा रक्त वाहू लागलं. देवाला दया आली आणि देव दगडाच्याच मूर्तीतून प्रगट झाला. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, देवती लागली नाम्यासवे, देवती लागली नाम्यासवे. पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, देवती लागली बघा, पाषाणाची मूर्ती थरथरा कापली, जेवती लागली नाम्यासवे. आपल्या अंतकरणामध्ये जर भाव असेल, देवाविषयी श्रद्धा असेल ना, देव दगडाच्या मूर्तीतून सुद्धा प्रगट होतो. देव दगडाच्या मूर्तीतून प्रगट झाला आणि नामदेव महाराजांसोबत चक्क जेवू लागला. मग नामदेव महाराजांना विचारलं, तुमचं काय पुण्य आहे? नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही. नामदेव महाराज म्हणतात, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. मग कुठं त्या देवाने आमच्यासोबत जेवण केलं. मग नामदेव महाराज म्हणले, देवा तुमचं पोट भरले, पण माझं काय? मी आता घरी जातो आणि जेवण करतो. नामदेव महाराज घरी आले. आई म्हणली, नामा देवाला नैवेद्य खाऊ घातला का? म्हणे, आई खाऊ घातला म्हणजे काय विचारतेस? देव आला माझ्या जवळ बसून देवाने नैवेद्य खाल्ला ग. नामदेव महाराजांची आई म्हणते, नामा असं काही बोलत जाऊ नको बरं. देवाने आणि तुझ्यासोबत नैवेद्य खाल्ला असं काही नको बोलत जाऊ. अगं आई, तुला माझ्यावर विश्वास नाही का? तू काय म्हणली होती? देवाला नैवेद्य खाऊ घालून ये. तू दाखव थोडंच म्हणली होती. मी देवाला बोलवलं, खूप बोलवलं ग आई, देव आलाच नाही. म्हणून मी देवाच्या चरणावरती डोकं आपटायला सुरुवात केली, तेव्हा कुठं देव आला ग. नामा असं काही नको बोलत जाऊ बरं. तेवढ्यात नामदेव महाराजांचे वडील आले. नामदेव महाराजांचे वडील म्हणतात, नामा देवाला नैवेद्य दाखवला का? देवाने नैवेद्य खाल्ला का? त्यावेळेस नामदेव महाराज म्हणतात, आओ बाबा बघा ना, मी आईला सांगतो नैवेद्य खाल्ला खाल्ला खाल्ला, आईला तर कळतच नाही. तुम्ही झोपले नाही ना? जागेत ना? विठाला 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 विठाला. बघा ना बाबा, आईला खोटच वाटतंय. नामदेव महाराजांच्या वडिलांनी सांगितलं, आई मी उद्या येतो आणि उद्या आल्याच्या नंतर तू माझ्या समोर देवाला नैवेद्य खाऊ घालायला लावायचं. अहो बाबा, तुमच्या समोर देव नैवेद्य कसा काय खाईल बरं? तुम्ही कुठंतरी लपून बसा आणि मी देवाला नैवेद्य खाऊ घालतो. मग महाराज नामदेव महाराजांचे वडील आले आणि मंदिराच्या बाहेरून पाहू लागले. नामदेव महाराजांनी देवाच्या समोर ताट ठेवलं आणि देव चक्क नामदेव महाराजांसोबत नैवेद्य खाऊ लागला. आता देवाचा आणि नामदेव महाराजांचं फार जमायला लागलं. मग आता नामदेव महाराज मोठे झाले. मग आता त्यांचं लग्न करावं म्हणले देव. मग लग्नासाठी मुलगी कोणी पाहिली हो? देवानंच पाहिली की. सगळं लग्नाचा बस्ता वगैरे कोणी भरला? देवानेच भरला. मग महाराज सगळं झालं आणि मग नामदेव महाराजांचं लग्न झालं.
मग नामदेव महाराजांचे वडील एके दिवशी नामदेव महाराजांजवळ आले आणि म्हटले, नामा, ए नामा, तुझं लग्न झाले बाबा, तू काही काम करत नाही, काहीच करत नाही, मग आम्ही गेल्याच्या नंतर तुझं कसं व्हायचं? नामा, तू काहीतरी काम केलं पाहिजे रे, आता तुझा चांगला प्रपंच चालतोय, आता तुझा संसार आहे, तू काहीतरी काम केलं पाहिजे. नामदेव महाराजांनी सांगितलं, ठीक आहे, कारण संत हे सरळ मार्गाने चालतात बरं का, आपण सरळ चालत चालत वाकड्या मार्गाला जातो, पण संत हे भोळे नाही आहेत महाराज, ते मुळीच भोळे नाही आहेत, फक्त ते सरळ मार्गाने चालतात. मग नामदेव महाराज कुठलीच गोष्ट नाही असं म्हणत नव्हते. नामदेव महाराजांनी सांगितलं, ठीक आहे बाबा. मग नामदेव महाराजांच्या वडिलांनी कपडे घेऊन दिले आणि सांगितले, नामा, हे जे कपडे आहेत ना, हे संध्याकाळपर्यंत सगळे विकून यायचे. नामदेव महाराजांनी सांगितलं, ठीक आहे. कपडे घेतले आणि नामदेव महाराज शेजारच्या गावी आले. सगळे माणसं जवळ यायले, कपड्यावाला आलाय, कपड्यावाला आलाय, कपड्यावाला आलाय, पण ते लोक जवळ यायचे आणि विचारायचे, ओ नामदेवा, कपडे कितीला दिले? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ओ नामदेवा, कपडे कितीला दिले? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. लोक म्हणायचे, देवाच्या नावाचा आता याला वेड लागले, हा पार कामातून गेलाय, म्हणून लोक काही लक्षच देत नव्हते महाराज. मग लोकांना वाटायचं, हे कपडे आपल्याला हवेत, चोरून जर घेऊन जावे तर पुन्हा त्यांचे वडील आपल्या घरी येतील, काय करावं लोकांना कळायचंच नाही. विचारलं की विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. नामदेव महाराजांना काहीच कळत नव्हतं महाराज. अगदी संध्याकाळ झाली, एकही कपडे विकले नाहीत. मग नामदेव महाराजांना वाटलं, आता बाबांनी सांगितलं होतं की संध्याकाळपर्यंत सगळे कपडे विकून ये, आपले तर एकही विकले नाहीत, जाऊ द्या, आपण देवाचं नामस्मरण केलं, बस झालं, अजून काय पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांनी ते कपडे घेतले आणि कपडे घेऊन नामदेव महाराज येत होते. आणि घराकडे येत असताना त्यांनी पाहिलं, तिथं एक शेत होतं आणि त्या शेतामध्ये झाड होतं आणि त्या झाडाच्या खाली दगड होते. काय होते? दगड होते. कारण संत हे असे असतात, संतांना दगडामध्ये सुद्धा देव दिसतो, दगडामध्ये सुद्धा माणूस दिसतो. आपल्याला माणसामध्ये माणूस दिसत नाही, पण संतांना दगडामध्ये देव दिसायचा. नामदेव महाराजांनी पाहिलं, बाबा हे दगड आहेत, यांना खूप थंडी वाजते. आणि नामदेव महाराज म्हणू लागले, अरे तुम्हाला हे कपडे हवेत का? ते काही बोलच ना. नामदेव महाराजांना वाटलं ते बोलत नसतील कदाचित, म्हणून सगळे कपडे काढले आणि सगळ्या दगडांना पांघरले आणि सांगितलं, माझे बाबा मला पैसे मागतील. मग पैसे मागितल्यानंतर मी त्यांना काय सांगायचं, मी त्यांना काय द्यायचं? मग एक काम करा, तुमच्यामधला एक दगड घेऊन जातो आणि त्याचं नाव ठेवलं गणाजी. त्या गणाजीला उचललं आणि घरी आल्या. मग त्याला आपल्या रूममध्ये ठेवलं. बाहेर आले जेवण्याकरता. नामदेव महाराजांच्या वडिलांनी विचारलं, नामा, कपडे विकले का रे बाबा? सांगितलं, विकले का म्हणजे काय विचारताय? अहो 5 मिनिटात सगळे कपडे विकले. नामदेव महाराजांच्या वडिलांना वाटलं, नामा फार हुशार झालाय, आता याला थोडंसं कळायला लागले. कोणाला वाटलं? नामदेव महाराजांच्या वडिलांना. मग नामदेव महाराजांच्या वडिलांनी सांगितलं, ठीक आहे, कारण त्यांना विश्वास होता नामदेव महाराजांवरती बरं का. त्यांना वाटलं असेल कोणता गणाजी, एखादा माणूस आणला असेल किंवा काहीतरी, आपण एखादी वस्तू जर आपल्याला पैसे हवी असतील तर आपण सोनं घाण नाही का ठेवत, तसं त्या दगडांनी तो गणाजी घाण ठेवला होता. कोणाकडे? नामदेव महाराजांकडे. मग नामदेव महाराजांच्या वडिलांनी 2 दिवसांनी विचारलं, नामा तुम्हाला पैसे दिले नाही? तू म्हणला होता ना 2 दिवसांनी ते येतील आणि गणाजीला घेऊन जातील. त्यावेळेस त्या गणाजीला नामदेव महाराज घरातून बाहेर घेऊन आले आणि म्हणे, हे बघा बाबा गणाजी. नामदेव महाराजांच्या वडिलांनी सांगितले, अरे हा तर सोन्याचा दगड आहे की. अगोदर कसा होता तो? पाषाण होता, दगड होता ना. आणि ज्यावेळेस तो संतांच्या सानिध्यामध्ये आला त्यावेळेस तो काय झाला? सोनं झालं ना त्याचं. म्हणजे संतांच्या सानिध्यामध्ये आलो, कितीही चिखलात लोळणारा माणूस असू द्या, ते हिऱ्यासारखं चमकतच एवढं. म्हणून आपण संतांच्या संगतीमध्ये राहिलं पाहिजे, संतांसोबत राहिलं पाहिजे. मग नामदेव महाराजांच्या वडिलांनी सगळ्या गावामध्ये बातमी पसरली, सोन्याचा दगड आहे, सोन्याचा दगड आहे. नामदेव महाराजांनी शेतामधून आणलाय, कोणाच्या शेतातून आणलाय, कोणाच्या शेतातून आणलाय. मग एक माणूस हा लालची होता, तो आला
तो भोळा नव्हता, पण तो भोळेपणाचा आव आणत होता बरं का. मग तो आला आणि म्हणू लागला, तो दगड जो होता ना नामदेव महाराज, तो माझा होता दगड, तुम्ही माझ्या शेतातून आणलाय. अहो काय सांगाव तुम्हाला, मीही या दगडांना पांघरून घालणारच होतो. फार थंडी वाजते हो, पण घातलं नाही. घालणार होतो पण घातलं नाही. तो भोळा होता का? नव्हता. त्याला फक्त कशाशी मतलब होता? दगडाशी, सोन्याच्या. नामदेव महाराजांनी सांगितलं ठीक आहे. मग पैसे दिले महाराज, पैसे दिले आणि तो सोन्याचा दगड घेतला आणि घरी आला. सगळ्यांना तो दगड दाखवला, आपल्या सासूला दाखवला आणि जसा सोनाराच्या दुकानामध्ये गेला तसा तो दगडच झाला. मग तो कोणाच्या सानिध्यात गेला? वाईट लोकांच्या सानिध्यात गेला. म्हणून तो दगडच राहिला. पण ज्यावेळेस तो नामदेव महाराजांच्या सानिध्यात होता त्यावेळेस तो दगड सोन्याचा झाला होता. विठ्ठल 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 संतन के संग तेरी लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन की संग तेरी लागी, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. लागी रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागी रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी. तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी. अच्छी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. अच्छी बनेगी, तेरी किस्मत जगेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तेरी लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. मग महाराज आपण संगत कोणत्या लोकांची केली पाहिजे? बोला. चांगल्या लोकांची केली पाहिजे का वाईट लोकांची? चांगल्या लोकांची. संगतीत कोणाच्या बसलं पाहिजे? चांगल्या लोकांच्या. कारण महाराज आपण कितीही चांगले असू द्या, वाईट व्हायला काही वेळ लागत नाही, पण चांगलं व्हायला फार वेळ लागतो. म्हणून आपण संगत सुद्धा चांगल्या लोकांचीच केली पाहिजे. आपल्याला पुण्यवान व्हायचे की नाही? कारण संताविना प्राप्ती नाही असे वेद देती. मग योगी कोणाला म्हणतात हो? ज्याला 7 समुद्राच्या पलीकडचं दिसतं त्याला योगी म्हणतात. योगी त्याला म्हणावं, स्वर्गातला आवाज ज्याच्या कानावर येतो ना त्याला योगी म्हणतात. योगी त्याला म्हणावं जो एका ठिकाणी बसल्याच्या नंतर या जगात काय चालू हे ज्याला कळतं त्याला योगी म्हणतात.